आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून। देशभरामधील बँकांचे कर्मचारी आज संपावरती गेले आहेत। 5 दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावरती उतरणार। संपाचा देशभरामधल्या बँकिंग सेवांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। यूजीसीच्या नवीन नियमांच्या विरुद्ध निदर्शनं सुरू आहेत। रजपूत करणी सेना आज लखनौमध्ये पदयात्रा काढेल। दुपारी 4 वाजता परिवर्तन चौकामधून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या रणनीतीवरती चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांच्या आज दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठका। सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सोनिया गांधी रणनीती आखणार, तर आगामी गोवा निवडणुकीवरती देखील चर्चा होणार आहे। राष्ट्रपती भवनच्या ॲट होम रिसेप्शनमध्ये खासदार राहुल गांधी यांच्यावरून वाद झालाय। राष्ट्रपतींनी सांगितल्यानंतरही राहुल गांधींनी ईशान्येकडील गमछा घातला नाही, भाजपचा आरोप आहे। राहुल गांधींनी ईशान्य भारताचा अपमान केल्याचा दावा होतोय। गमछा न घालणं हा ईशान्य भारताचा अपमान असेल तर राजनाथ सिंहांनी गमछा का घातलेला नाही? राजनाथ सिंहांकडूनही माफीची मागणी करणार आहात का? भाजपच्या आरोपांवरती काँग्रेसच्या नेत्यांचे प्रतिसवाल। उत्तराखंड सरकार चारधामच्या संदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। बिगर हिंदूंच्या यात्रेमधल्या प्रवेशाविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे, तर गंगोत्री मंदिरामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश मिळणार आहे। कोलकाताच्या आनंदपूर जवळच्या नजीराबादमध्ये अग्नितांडव। 2 गोदामांना लागलेल्या आगीमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अनेक जण या आगीमुळे बेपत्ता असल्याची माहिती आहे। श्रीनगरच्या अनेक भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी। अनंतनाग, श्रीनगर, बहिनाल, काजीकुंज या सगळ्या भागामध्ये बर्फाची चादर पसरली आहे। बर्फवृष्टीमध्ये तापमानात कमालीची घट झाली। जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे आज श्रीनगर विमानतळावरती येणारी आणि जाणारी 50 विमानं रद्द। श्रीनगर विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। कॅनडाच्या अनेक भागामध्ये देखील जोरदार बर्फवृष्टी, तापमानामध्ये मोठी घसरण। बर्फवृष्टीमुळे अनेक भागामध्ये वीज पुरवठा